छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व चिकलठाण ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे। हा पुतळा ही छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता आस्था आहे। महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या वतीनं मी एक आवाहन करू इच्छितो। मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना मी आता इथे बसून सर्व ग्रामस्थांच्या भावना त्यांना मेसेजद्वारे कळवलेले आहेत आणि फोन पण केला होता, त्यांनी काही फोन रिसीव्ह केला नाही। मी तात्काळ 23 पासून उद्या सोमवारपासून अधिवेशन चालू होणार आहे। या ग्रामस्थांच्या, या तालुक्यातील, या बापंचकृषीतील लोकांच्या भावना, शिवभक्तांच्या मी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगून सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आणि एसपी यांना सूचना देण्यासाठी सांगणार आहे। जे परवानगीसाठी लागल हे ग्रामस्थांनी ठराव सर्व शिवभक्तांनी देण्याचं आश्वासन केलेलं व देणार आहेत। इथल्या कुठल्याही जाती धर्मातील लोकांचा विरोध नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचंही स्वराज्य हे आमच्या बाप आहे आणि हे आमच्या बापाला उभा करायला आम्हाला परमिशनची गरज नाही। तरी पण आम्ही परमिशन मागत आहे, आम्हाला प्रशासनाने परमिशन द्यावी। मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून प्रशासनाला सूचना देण्यासाठी सांगणार आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जर कुणी काढण्याचा जर प्रयत्न केला तर याचं महाराष्ट्रामध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहील। छत्रपती शिवाजी महाराज आमची आस्था आहे, अस्मिता आहे आणि हे आम्ही जपण्याचं काम करणार। चिकलठाण ग्रामस्थ व शिवभक्त यांनी काल 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने चिकलठाण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे। तरी माझी करमाळा तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे, विनाकारण चिकलठाण या गावातील शिवभक्त व ग्रामस्थांना वेठीस न धरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास कुठलाही अडथळा व कुठलाही नियम व कुठलीही अट न लावता या ठिकाणी शिवभक्तांना मोकळीच द्यावी। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या स्वराज्यामध्ये हा पुतळा बसलेला आहे, असा पुण्याबाहेर देशात किंवा कुठे अन्य वेगळ्या ठिकाणी बसलेला नाही। जर या ठिकाणी जर शासनाने नाही जर सहकार्य केलं तर आम्ही शासनाचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करू व महाराष्ट्रभर याचे निदर्शन होतील याची दक्षता मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।